अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. प्रिय मित्रांनो, आज आपण वर्ग 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 2 अनुदयाल वाचला. पाठ आपण वाचलेला आहे, समजून घेतलेला आहे. आज आपण त्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर चला, सर्वात प्रथम पाठात आलेले नवीन शब्द आणि त्यांचा अर्थ पाहूया. वर्दळ म्हणजेच रहदारी, धडकला म्हणजे आपटला, अलिप्तता मुद्दामहून वेगळे राहणे, संधी मोका, छिद्रे भोके, गर फलाचा नरम गाभा, देणगी म्हणजेच भेटवस्तू, मधुर गोड, लकेर ताण, ताकद शक्ती जोड, तेज चमक, अलगद म्हणजेच हल्लूच हलकेच, इजा अपाय, अलवले पुन्हा पुन्हा म्हटले, बहुमोल अमूल्य, पारितोषिक म्हणजेच बक्षीस आणि कवचित म्हणजे कधीतरी. चला पुढचा पाठ. टिपा. दयाल म्हणजेच एक छोटा गाणारा पक्षी. बस थांबा म्हणजे बस स्टॉप. डिक्की म्हणजे इस्कूटरवर लटकवलेली पेटी. ग्लुकोज एक शक्तिवर्धक औषध. शिरीष विस्ताराने मोठे आलेले एक झाड. एक वाक्यात उत्तरे लिहा. लेखक इस्कूटरने कुठे निघाले होते? तर उत्तर आहे, लेखक इस्कूटरने दवाखान्यात निघाले होते किंवा दवाखान्याकडे निघाले होते. मुलांनो, सर्वात प्रथम वह्या घेऊन आपल्याला हे सर्व प्रश्न उत्तर आपल्या वहीतून लिहायचे आहेत आणि नक्कीच लिहा. दुसरा प्रश्न, रस्त्याने जाताना कोणती घटना घडली? तर उत्तर आहे, भरधाव वेगाने जाणाऱ्या एक इस्कूटरला दयाल पक्षी धडकला व रस्त्यावर निश्चित पडला. प्रश्न क्रमांक 3 आहे, माणसे दयाल पक्षाकडे कोणत्या भावाने पाहत होती? तर उत्तर आहे, माणसे दयाल पक्षाकडे स्थैर्यस्थपणे व अलिप्तपणे पाहत होती. चौथा प्रश्न, 3 कावळे तारेवर कशासाठी बसले होते? तर जखमी झालेल्या दयालाचा फाळसा पाडण्यासाठी 3 कावळे तारेवर बसली होती. 5वा, लेखकाने दयालाला कुठे नेले? उत्तर, लेखकाने दयालाला दवाखान्यात नेले. प्रश्न क्रमांक 6, निसर्गाने दयालाला कोणती देणगी बहाल केली आहे? तर उत्तर आहे, निसर्गाने दयालाला मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे. 7, दयाल उडून कोणत्या झाडावर बसला? तर उत्तर आहे, दयाल उडून शिरीषाच्या झाडावर बसला. मुलांनो, पहा, वाचा आणि लिहा. पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 2, नावे लिहा. इस्कूटरचा धक्का लागलेला पक्षी. नावे दयाल. तारेवर बसलेले पक्षी. नाव कावळे. दयाळावर इलाज करणारे लेखक आणि गच्चीच्या समोरचे झाड शिरीष. दयाल पक्षाचे वर्णन करा. तर उत्तर आहे, दयाल पक्षी हा छोटासा गाणारा पक्षी आहे. त्याचा आवाज सुरेल असतो. त्याचे पंख काळ्या जांभळ्या रंगाचे असतात. त्याचे पोट पांढरे असते. हा दयाल पक्षाचा वर्णन आहे.
मुलांनो पटापटा लिहून घ्या आणि पुढचा प्रश्न बघूया. व्याकरणमध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे समानार्थी शब्द. वर्दल म्हणजे रहदारी, मधुर सुरेल, पक्षी म्हणजे पाखरू, आकाश म्हणजे आभाळ, झाड म्हणजे वृक्ष. मुलांनो लक्षात ठेवा, समानार्थी म्हणजेच एक माने असणारे. हम माने अल्फाज को समानार्थी शब्द कहते हैं और विरुद्धार्थी शब्द कहते हैं एक दूसरे के उलट, अपोजिट वर्ड्स को. तर चला पाहूया विरुद्धार्थी शब्द. लिहा. पहिला आहे भरधाव म्हणजे हलू, म्हणजे नाही त्याच्या उलट हलू. स्वच्छ त्याचा उलट अस्वच्छ. सुरक्षित त्याचा विरुद्ध असुरक्षित. मधुर कर्कश, पांढरे काले. आणि खात्रीचा उलट येईल शंका. विरुद्धार्थी शब्द पुन्हा पहा. भरधाव हलू, स्वच्छ अस्वच्छ, सुरक्षित असुरक्षित, मधुर कर्कश, पांढरे काले, खात्री शंका. प्रश्न क्रमांक 3. पुढील शब्दसमूह वाचा. योग्य शब्दसमूह वापरून पुढील वाक्य पूर्ण करा. शब्दसमूह आहेत निश्चित पडणे, चाहूल लागणे, स्थैर्यपणे वागणे, कानावर येणे, कानोसा घेणे आणि फारसा पाडणे. पहिला आहे कुत्र्याच्या पिल्याचा मोडलेला पाय बांधून आणल्यावर तो डॅश पडला होता. मुलांनो काय असेल उत्तर? पुढचा पाहूया. माझा जिवलग मित्र पण तो सहलीमध्ये माझ्याशी डॅश वागत होता. तिसरा आहे गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही डॅश पाडला. दंगामस्ती करीत असलेले मुले शिक्षकाचा येण्याची डॅश लागता चूप झाले. पाचवा आहे रस्त्यावरील अपघाताची बातमी डॅश येताच माणसाला ओढा त्या दिशेने जाऊ लागला. गवतातून जाताना आवाज झाल्याने मी डॅश घेत चालत होतो. तर मुलांनो आता आपण याचे उत्तरे बोलूया आणि उत्तरे पाहूया. मला माहिती आहे नक्कीच तुम्ही याचं उत्तर शोधलेच असाल. तरी सुद्धा आपण पाहूया. पहिला आहे कुत्र्याच्या पिल्याचे मोडलेले पाय बांधून आणल्यावर तो निश्चित पडला होता. माझा जिवलग मित्र पण तो सहलीमध्ये माझ्याशी स्थैर्यस्थपणे वागत होता. तिसरा आहे गुरुजींनी सांगलेल्या कामाचा आम्ही फडसा पाडला. चौथा आहे दंगामस्ती करीत असलेली मुले शिक्षिका येण्याची चाहूल लागता चूप झाली. रस्त्यावरील अपघाताची बातमी कानावर येताच माणसांचा लोटा त्या दिशेने जाऊ लागला. आणि सहावा आहे गावातून जाताना आवाज झाल्याने मी कानोसा घेत चालत होतो. पाहूया मुलांनो पुढचा प्रश्न. लिहिताना मुलांनो तुम्हाला एकदा प्रश्न आणि नंतर उत्तरसह लिहिण्याची गरज नाही, एक संगती लिहा. प्रश्न क्रमांक 4 आहे दयाल पक्षाला सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे, तसे पुढील पक्ष्यांना कशाची देणगी लाभली आहे? शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या आणि लिहा. तर मोर त्याला सुंदर पिसारा आहे. दुसरा आहे पोपट मिट्टू मिट्टू बोलतो. आणि तिसरा आहे गरुड भरारी मारतो. चौथा आहे हंस शुभ रंग. चला लिहून घ्या मुलांनो आणि पुढचा प्रश्न पाहूया. लिहून झाले असेल तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 पुढील वाक्यांतील नामे ओळखा, त्यांच्या खाली रेघ ओढा. पहिला आहे आजी मंजू कुठे गेली.
मुलांनो, इथे नामे दोन आहेत, आजी आणि मंजू. दुसरा आहे दिनेशमध्ये प्रामाणिकपणा आहे. तिसरा आहे वृद्धांची नेहमी मदत करावी. आणि चौथा आहे दारावरची बेल वाजली. तर नामे जे आहेत, नामे त्यांना अंडरलाईन केलेलं आहे. पुढील वाक्यात योग्य नामे लिहा. डॅश माझी जिवलग मित्र आहे. माझ्या दफ्तरात डॅश 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 या वस्तू आहेत. डॅश मधून बाहेर थुंकू नये. आता उत्तरे पहा. प्रमोद माझा जिवलग मित्र आहे. प्रमोद नाम्याला नाम. माझ्या दफ्तरात पुस्तक, वही, कंपास हे सर्व नामे आहेत, या वस्तू आहेत. आणि तिसरा आहे खिडकीमधून बाहेर थुंकू नये. खिडकी हा नाम आला. मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. आपल्याला हे सर्व उत्तरे लिहायचे आहेत आपल्या वहीतलं. भेटूया पुढच्या व्हिडिओतलं. पाठ आणि त्याच्यासह प्रश्न उत्तर, कविता असो, पाठ असो, आपल्याला प्रश्न उत्तर नक्कीच भेटतील. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर नक्की करा.